हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. अँड क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्ससुद्धा डिस्कस करणार आहोत. यात TCSने घेतलेल्या एक्झामचे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स पण इन्क्लूड आहेत. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सिरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. तर स्टार्ट करूया. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय डॅश करंटली डॅश ऑन ए न्यू प्रोजेक्ट. was working, is worked, am works, am working. DMER स्टाफ नर्स 2023ला विचारलेला क्वेश्चन आहे. आय डॅश करंटली डॅश ऑन ए न्यू प्रोजेक्ट. तर सेंटेन्समध्ये करंटली आले. करंटली म्हणजे घटना चालू आहे, करंट घटना आहे. कोणता टेन्स येईल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स येईल. चालू वर्तमान काळ येईल. ऑप्शन ए वॉज एलिमिनेट झालं. ऑप्शन बी इज वर्कसुद्धा एलिमिनेट होईल. ॲम वर्कसुद्धा येणार नाही. आय एम वर्किंग येईल तुमचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. आय एम करंटली वर्किंग ऑन ए न्यू प्रोजेक्ट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. सेंटेन्समध्ये करंटली आले म्हणजे सध्या घटना चालू आहे, त्यामुळे येईल प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. टू लिव्ह लाईक ए सॅन्ट सो दॅट यू आर द बेस्ट इन द लिव्हिंग वर्ल्ड ॲज वेल ॲज द हेवन. To be lucky in life as well as in death. The benefits of widely differing situations enjoyed at the same time. To be popular amongst both the opening groups. काय या इडियमचं करेक्ट मिनिंग? दी बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. दोन्ही जगातल्या सर्व बेस्ट गोष्टी म्हणजे तुमच्याकडे सर्व काही आहे. तर याचं करेक्ट मिनिंग येईल दी बेनिफिट्स ऑफ वाईडली डिफरिंग सिच्युएशन्स एन्जॉयड ॲट दी सेम टाइम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या परिस्थितींचा फायदा घेणे, आनंद घेणे. दी बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ए पीस ऑफ केक. एव्हरीथिंग टेस्ट नाईस टू ए हंग्री पर्सन. गेटिंग ए स्मॉलर शेअर दॅन एक्सपेक्टेड. इट इज डिफिकल्ट टू फॉरगेट टेस्टी फूड. समथिंग इझिली अचिव्ड. ए पीस ऑफ केक. तर पीस ऑफ केक असते एखादी गोष्ट सहज मिळणे. समथिंग इझिली अचिव्ड. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विदाउट मेहनत एखादी गोष्ट मिळणे. समथिंग इझिली अचिव्ड. ए पीस ऑफ केक. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. आय युजली डॅश माय प्लांट्स इन द मॉर्निंग बट टुडे आय डॅश देम नाव. DMER लॅब टेक्निशियन अँड असिस्टंट 2023चा क्वेश्चन आहे. काय येईल करेक्ट आन्सर? तर टेन्सचा कोणता रूल इथे अप्लाय होईल? तर सेंटेन्समध्ये युज्युअली आलंय आणि आपण पाहिलं होतं युज्युअली, ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली हे शब्द सतत घडणारी, नेहमी घडणारी घटना दर्शवतात. आणि अशा सेंटेन्सचा टेन्स असतो साधा वर्तमान काळ, सिम्पल प्रेझेंट टेन्स. त्यामुळे फर्स्ट ब्लँक जागेत येईल वॉटर. आय युज्युअली वॉटर माय प्लांट्स इन द मॉर्निंग. सेकंड ब्लँक जागेत काय येईल? बट टुडे आय डॅश देम नाव. पण मी त्यांना आत्ता पाणी घालतोय. तर नाऊ, करंटली असे शब्द असल्यास असतो चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. मी रोज सकाळी झाडांना पाणी घालतो. आय युज्युअली वॉटर माय प्लांट्स इन द मॉर्निंग बट टुडे आय डॅश देम नाऊ. पण आज मी आत्ता त्यांना पाणी घालतोय. आय ॲम वॉटरिंग देम नाव. सो वॉटर, ॲम वॉटरिंग कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वॉटर, ॲम वॉटरिंग. आय युज्युअली वॉटर माय प्लांट इन द मॉर्निंग बट टुडे आय एम वॉटरिंग देम नाव. ठीक आहे. युज्युअली, ऑलवेज, ऑफन, फ्रिक्वेंटली हे शब्द ज्या सेंटेन्समध्ये असतात त्या सेंटेन्सचा काळ असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. अँड नाऊ, करंटली हे शब्द ज्या सेंटेन्समध्ये असतात त्या सेंटेन्सचा काळ असतो चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ आयसोलेटेड. मिंगलिंग, सिक्लुडेड, ओपन, इन्क्लुडेड. आयसोलेटेड. तर आयसोलेटेड म्हणजे वेगळं करणे. काय करेक्ट सिनोनिम? मिंगलिंगचा अर्थ असतो मिसळणे, एकत्र करणे, मिक्स करणे, असेंबल करणे. सिक्लुडेड वेगळं करणे, निर्जन, एकांत, सॉलिटरी, एक्सक्लुडेड. सो आयसोलेटेडचं सिनोनिम येईल सिक्लुडेड. ऑप्शन बी. ओपन उघडा, बेअर, फ्री, ऑनेस्ट, क्लिअर. इन्क्लुडेड म्हणजे समाविष्ट करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट नॅरेट्स द सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट टेन्स. DMER स्टाफ नर्स 2023ला विचारलेला प्रश्न आहे. पास्ट परफेक्ट टेन्स ओळखायचा आहे. मदर वॉज बीन अवे फॉर ए फोर्थ नाईट बिफोर आय रिसिव्ड हर टेलिग्राम. मदर हॅज बीन अवे फॉर ए फोर्थ नाईट बिफोर आय रिसिव्ड हर टेलिग्राम. मदर इज बीइंग अवे फॉर ए फोर्थ नाईट बिफोर आय रिसिव्ड हर टेलिग्राम.
मदर हॅड बीन अवे फॉर ए फोर्थ नाईट बिफोर आय रिसिव्ड अ टेलिग्राम. कोणतं सेंटेन्स येईल पास्ट परफेक्ट टेन्सचं? पूर्ण भूतकाळ. तर पास्ट परफेक्टची रचना काय असते? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. हॅड प्लस V3 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा. तर वॉज बीन ऑप्शन ए एलिमिनेट झालं, हॅज बीन बी सुद्धा एलिमिनेट झालं, इज बीइंग सी सुद्धा एलिमिनेट झालं, हॅड बीन आहे ऑप्शन डी मध्ये. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मदर हॅड बीन अवे फॉर ए फोर्थ नाईट बिफोर आय रिसिव्ड अ टेलिग्राम येईल तुमचं पास्ट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स. ठीक आहे. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 क्रियापदाचं थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट पास्ट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ विस्टफुल. सॉरोफुल, शॅलो, कंटेंटेड, हॅपी. काय येईल विस्टफुलचं सिनोनिम? तर विस्टफुल म्हणजे दुःखी, सॅड फिलिंग, पेन्सिव्ह, सॉरोफुल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दुःखी, दुःख देणारा, सॅड. विस्टफुल, सॉरोफुल. शॅलो म्हणजे उथळ, हॅप्पी खुश, आनंदी. कंटेंटेडचा अर्थ असतो सॅटिस्फाईड, समाधानी, हॅप्पी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. युअर पॅरेंट्स डॅश प्राऊड ऑफ यू. DMER फार्मासिस्ट 2023चा क्वेश्चन आहे. बी विल बी आर बीइंग. युअर पॅरेंट्स डॅश प्राऊड ऑफ यू. तर प्राऊड ऑफची फ्रेज काय असते? तर बी प्राऊड ऑफ अशी फ्रेज आहे. बी प्राऊड ऑफ. तर ऑप्शन ए मध्ये नुसतं बी दिले. बी येते सहाय्यकारी क्रियापदानंतर, सो ऑप्शन ए एलिमिनेट झालं. विल नंतर वर्ब नाही आहे, त्यामुळे विल सुद्धा एलिमिनेट झालं. आर बिंग असं वापरण्यात येत नाही, त्यामुळे ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. युअर पॅरेंट्स विल बी प्राऊड ऑफ यू येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. बी प्राऊड ऑफ अशी फ्रेज असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. ऑफ द फर्स्ट वॉटर, ऑफ फेवरेबल ओपिनियन, ऑफ एन्शियंट ओरिजिन, ऑफ द बेस्ट क्वालिटी, ऑफ नो सिग्निफिकन्स. काय येईल या इडियमचं करेक्ट मिनिंग? ऑफ द फर्स्ट वॉटर. तर ऑफ द फर्स्ट वॉटरचा अर्थ असतो एखादी गोष्ट जी बेस्ट क्वालिटीची असते. ऑफ द फर्स्ट वॉटर. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑफ द बेस्ट क्वालिटी ऑफ द फर्स्ट वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आय डॅश माय प्रोजेक्ट बिफोर द डेडलाईन. DMER स्टाफ नर्स 2023. विल कम्प्लिटेड, विल कम्प्लिटिंग, विल कम्प्लिट्स, विल कम्प्लीट. आय डॅश माय प्रोजेक्ट बिफोर द डेडलाईन. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? मी माझा प्रोजेक्ट कंप्लीट करेल बिफोर डेडलाईन. म्हणजे भविष्यकाळ आहे. विल येईल हे तर नक्की. विल सर्व ऑप्शन्समध्ये आहे. तर आता मला सांगा, विल नंतर कम्प्लिटेड येते का, कम्प्लिटिंग येते का, कम्प्लीट्स येते का? तर विल नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म येते, V1 येते. विल शॅल नंतर V1 येते, त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आय विल कम्प्लीट माय प्रोजेक्ट बिफोर द डेडलाईन. विल शॅल नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म येते, क्रियापदाचं पहिलं रूप येते, V1 येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द कलेक्टिव्ह नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ज. सेंचुरी, सिटी, मुंबई, बॉईज. तर कोणतं आहे यापैकी कलेक्टिव्ह नाउन? तर बॉईज कॉमन नाउन आहे, मुंबई प्रॉपर नाउन, सिटी सुद्धा कॉमन नाउन आहे. सेंचुरी काय आहे? ए सेंचुरी ऑफ इयर्स, शतक. सेंचुरी येईल तुमचं कलेक्टिव्ह नाउन. ऑप्शन ए. ए सेंचुरी ऑफ इयर्स. त्यानंतर ए कमिटी ऑफ काय असते? ए कमिटी ऑफ मेंबर्स. ए हर्ड ऑफ काऊज, गायींचा कळप. प्राईड ऑफ लायन्स, सिंहांचा झुंड. त्यानंतर शिप्ससाठी काय येते? जहाजांचा ताफा. ए फ्लीट ऑफ शिप्स. म्युझिशियन, ए बँड ऑफ म्युझिशियन्स. ॲन आर्मी ऑफ सोल्जर्स, सैन्यांची तुकडी. बर्ड्ससाठी काय येते? पक्ष्यांचा थवा. ए फ्लॉक ऑफ बर्ड्स. ही सर्व महत्त्वाची कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. ठीक आहे. यावर नेहमी क्वेश्चन येतो. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. अनुज रेग्युलरली डॅश द लायब्ररी. विजिट्स, विजिट, विल विजिट, हॅज विजिटेड. अनुज रेग्युलरली डॅश द लायब्ररी. अनुज रेग्युलरली नियमितपणे लायब्ररीमध्ये जातो. तर रेग्युलरली नेहमीची सवय दर्शवते, आणि नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक रूल, म्हणी, सुविचार कोणत्या टेन्समध्ये येतात? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येतात, साध्या वर्तमान काळामध्ये येतात. कोणतं ऑप्शन येईल करेक्ट? विल विजिट भविष्यकाळ, हॅज परफेक्ट टेन्स येईल, विजिट येईल की विजिट्स येईल? तर अनुज आहे सिंगुलर, सो सिंगुलर वर विल विजिट्स. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर.
वर्बला एस प्रत्यय लागला की ते होते सिंगुलर, नाउनला एस प्रत्यय लागला की ते होते प्लुरल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ वर्ड. समीर गॉट ए ब्युटिफुल वॉच. प्रेपोजिशन, ॲडजेक्टिव्ह, नाउन, कंजंक्शन. तर ब्युटिफुल हे काय आहे? तर या वॉचबद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे ब्युटिफुल या शब्दाने. हे वॉच आहे नाउन, आणि नाउनबद्दल सेंटेन्समध्ये अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हणतात विशेषण. विशेषण, ॲडजेक्टिव्ह, ऑप्शन बी. वॉचबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द आहे ब्युटिफुल. वॉच कसे आहे? तर ब्युटिफुल आहे. सो ब्युटिफुल इज ॲन ॲडजेक्टिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The following sentence has been split into 4 segments. Identify the segment that contains a grammatical error. Although I would go to Bangalore the day after, I have not booked a taxi yet. DMER स्टाफ नर्स 2023चा क्वेश्चन आहे. I have not booked, although I would go to Bangalore the day after, a taxi yet. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Although I would go to Bangalore the day after, जरी मला एक दिवसानंतर बँगलोरला जायचं असेल, आय हॅव नॉट बुक ए टॅक्सी येट, तरी मी अजूनपर्यंत टॅक्सी बुक केलेली नाही आहे. तर भविष्यकाळ आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. वूड गो येईल का? तर इथे वूड ऐवजी आय विल गो असं यायला पाहिजे होतं. ठीक आहे. सो ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑल्दो आय वूड गो या पार्टमध्ये एरर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एव्हरीबडी ऑफ द गर्ल्स डॅश सबमिटेड हर होमवर्क. हॅव, हॅज, वेअर की आर? एव्हरीबडी ऑफ द गर्ल्स डॅश सबमिटेड हर होमवर्क. तर सेंटेन्समध्ये एव्हरीबडी आले, आणि आपण पाहिलं होतं एव्हरीबडी, एव्हरीवन, समबडी, समवन, नोबडी ही सर्व नामे नेहमी एकवचनी असतात, सिंगुलर असतात, आणि त्यांच्या पुढे वर्बसुद्धा एकवचनी येते, सिंगुलर येते. आर, वेअर, हॅव एलिमिनेट झाले. हॅज येईल तुमचं सिंगुलर वर्ब. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एव्हरीबडी ऑफ द गर्ल्स हॅज सबमिटेड हर होमवर्क येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. एव्हरीबडी, एव्हरीवन, समबडी, समवन, नोबडी यानंतर येते सिंगुलर वर्ब एकवचनी क्रियापद. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोर दॅन वन रूम डॅश वॅकंट. आर, इज, हॅव, वेअर. मोर दॅन वन रूम डॅश वॅकंट. तर लक्षात ठेवा, जेव्हा सेंटेन्समध्ये मोर दॅन वन असते तेव्हा त्यानंतर सिंगुलर नाउन येते आणि सिंगुलर वर्ब येते. मोर दॅन वन नंतर येते सिंगुलर नाउन अँड सिंगुलर वर्ब. वेअर, हॅव, आर एलिमिनेट झाले. इज येईल तुमचं करेक्ट आन्सर. मोर दॅन वन रूम इज वॅकंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. हरी डॅश इज मॅथ स्टेबल वेल बिफोर द टेस्ट. DMER ड्रायव्हर 2023ला आलेला क्वेश्चन आहे. लर्न्ड, हॅज लर्न, हॅव लर्न्ड, लर्निंग. हरी डॅश इज मॅथ्स टेबल्स वेल बिफोर द टेस्ट. हरी मॅथ्सचे टेबल चांगले शिकला बिफोर द टेस्ट. तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये टेन्सचा एक रूल पाहिला होता. भूतकाळात जेव्हा दोन घटना एकापाठोपाठ एक सलग घडलेल्या असतात तेव्हा फर्स्ट घटनेचा काळ असतो पास्ट परफेक्ट टेन्स आणि सेकंड घटना असते सिम्पल पास्टमध्ये. म्हणजेच बिफोरच्या आधीची घटना येईल पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. लर्निंग कंटिन्युअस टेन्स येईल, एलिमिनेट झाला. हरी सिंगुलर आहे त्यामुळे हॅव येणार नाही, हॅव प्लुरल आहे, सी सुद्धा एलिमिनेट झालं. हॅज नंतर V3 यायला पाहिजे, इथे लर्न आले, V1 आले, बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हरी लर्न्ड हिज मॅथ्स टेबल्स वेल बिफोर द टेस्ट. बिफोरच्या आधीची घटना असते पूर्ण भूतकाळात पास्ट परफेक्ट टेन्समध्ये. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द पोलीस कॉट द गँग ऑफ रॉबर्स. विच टाईप ऑफ नाउन इज द वर्ड गँग? कॉमन नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन, प्रॉपर नाउन. तर कोणत्या प्रकारचं नाम आहे गँग? तर गँग ऑफ रॉबर्स कलेक्टिव्ह नाउनमध्ये येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये कलेक्टिव्ह नाउन्स डिस्कस केली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द इडियम ॲपल ऑफ डिस्कॉर्ड मीन्स बॅड फ्रूट, गुड फ्रूट, नॉट रेग्युलर, कॉज ऑफ क्वॅरल. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड काय येईल या इडियमचं करेक्ट मिनिंग? ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. तर ॲपल ऑफ डिस्कॉर्ड असते मतभेदाचं कारण, भांडणाचे कारण. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कॉज ऑफ क्वॅरल येईल ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. शी डॅश हर प्रेझेंटेशन येस्टरडे. DMER स्टाफ नर्स 2023. फिनिश्ड, इज फिनिश्ड, विल फिनिश्ड, फिनिश्ड. शी डॅश हर प्रेझेंटेशन येस्टरडे. तर येस्टरडे काल, काल तिने तिचं प्रेझेंटेशन फिनिश केलं. सिम्पल पास्ट टेन्स आहे, साधा भूतकाळ आहे.
इज फिनिश्ड एलिमिनेट झालं, विल फिनिश्ड एलिमिनेट झालं, फिनिशसुद्धा एलिमिनेट झालं. फिनिश्ड येईल तुमचं करेक्ट आन्सर ऑप्शन डी. फिनिश्ड आहे V2. सिम्पल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. ठीक आहे. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.